समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल छान वाटलं पाहिजे, आकर्षण वाटलं पाहिजे, असं नीट नेटकं. म्हणजे मला पहा, मी कशी राहते. म्हणजे इंग्लिश बायकांसारखं? हो. शी, मला नाही आवडत. मग तुला काय आवडतं नळू? नानी सारखं अजागळ राहायला. आत्या, मला परदेशी अत्तर देशील? का? मला आवडतात खूप. हो हो. देईन. मला काय मिळणार त्या बदल्यात? काय पाहिजे तुला? मला तुझ्या भावाची रबर, खोबरं नाही ते खा. खबर 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 खबर. मला तुझ्या भावाची खबर हवी. बोक्याची? तो मला बघून असा खबदाडीत का लपतो हे मला जाणून घ्यायचंय. मग नळे, मी आता जाते. हा, तो बाहेर आला की लगेच मला इशारा कर, मी येईन. अत्तर नक्की ना? अत्तर म्हणू नकोस ग नळे, सेंट म्हण. सेंट. 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 कळतंय का काही? हा. का डोक्यातही सागर गोटेच आहेत? आजपासून बोक्याला आपण काय म्हणायचं? सेंट. सेंट ही आपल्यातली सांकेतिक भाषा. आपल्या आपल्यात. आणि त्या सागर गोटे इकडे. हे वय आता सागर गोटे खेळण्याचं उरलेलं नाही. असो. सेंट. हळू दादा. दादा, आपण त्रास करून घ्यायचं नाही रे बाबा. हिम्मत तर बघायची. हो. अरे असं काय करतोस? आडनिड्या वयात आहे तो. जवानीचा जोश असतो. जवानीचा जोश वगैरे काही नाही. अत्यम तत्व आहेत ती माझी. तत्व? अरे 4 दमड्या मिळवायची अक्कल आहे का? पात्रता आहे का तुमची? आणि तुम्ही आमच्या बहिणीला, या घरच्या पाहुणीला, लक्ष्मीला उलट उत्तर कशी काय देऊ शकता? दमा दादा, राहू द्या. राहू देणारच नाही मी. चालणारच नाही मला. अहो, पाणी देऊ का? विष द्या. ए दमा दादा, असं काय रे? असं नाही. हा, हे असलं अपत्य जन्माला घातल्यानंतर काय होणार दुसरं? स्वतःच्या भगिनीशी नीट वागणं जमत नाही ह्याना. तीर्थरूपांच्या बहिणीला तरी मान द्यावा, पण ते नाही. काय तर म्हणे देशप्रेम.